आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते। यावेळी अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे हे होते। पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पोलीस पाटील यांना आचारसंहिता आणि त्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन केले। तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारीक-सारीक घटना देखील त्वरित पोलीस प्रशासनास कळवाव्यात असे सांगितले। अध्यक्षीय भाषणात पोलीस उपविभागीय अधिकारी कातकाडे यांनी सर्वप्रथम सर्व पोलीस पाटील यांचा परिचय करून घेतला। पोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक कान डोळे असल्याचे सांगत प्रशासनास गोपनीय माहिती द्यावी जेणेकरून निवडणूक ही शांततेत पार पडेल यावर लक्ष ठेवावे। काही अडचण आल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळवावे। त्याचप्रमाणे गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे त्यासाठी प्रयत्न करावा असे सूचित केले। यावेळी कृष्णापुरी पोलीस पाटील भारती बेंडाळे, सावंत खडकदेवळा पोलीस पाटील, तुकाराम तेली, अंतुर्ली पोलीस पाटील, गणेश पाटील तसेच इतर पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधला। आणि आपल्याकडे एवढे पोलीस पाटील आहेत 68, सगळेच लोक निगेटिव्ह नसतात, बरोबर। मी असं म्हणेल की 34% पोलीस पाटलांना यश नाही येणार, पण 50% पोलीस पाटलांना यश आलं तरी 34 कॅमेरे 34 गावात लागले तर तुमच्या गावात किती लोक तयार होतात? एक कॅमेरा म्हणजे एक माणूस 24 तास ड्युटी करतो असते, 4 तास। त्याच्यामुळं मनावर घेणार का सर्वजण? पुढचं म्हणजे अपेक्षा आहे की प्रत्येक महिन्याला 2-2 त्या गावात जरी बसला तरी पण मी म्हणेन की चला माझ्या मुलीचं सार्थक झालं। म्हणजे काय की तुम्हाला चांगलं काम केलं म्हणून मुख्यमंत्र्यांचं बक्षीस भेटतं। म्हणजे पुरामध्ये आपत्तीच्या वेळी ॲक्सिडेंटच्या काळात जर चांगलं मदत केली तर तुम्हाला राज्यपालांचं एक बक्षीस पण आहे। तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी नाहीतर नोकरी तर चालूच आहे आपली नोकरी चालूच आहे। 6,000 मानधन येणारच आहे। 6,000 मानधनापुरतं काम केलं तरी चांगलं, आणि प्रशंसापत्रासाठी बक्षिसासाठी काम केलं तर किमान तुम्ही रुबाबाने गावात फ्रेम करून लावला ना, त्याच्यासाठी तुम्ही कॅमेरे बसवा, गावही तुमचं नाव घेईल। इलेक्शनच्या काळामध्ये गोपनीय माहिती असेल तर तात्काळ साहेबांना याचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यात आहे की हो आहे, मला पण ॲड करून घ्या। म्हणजे तुमची नेटवर्क असेल सांगतो, मीटिंगच्या नंतर सांगतो तुमच्या काय अडीअडचणी आहेत, आमच्याकडून काय तुम्हाला मदत पाहिजे ते तुम्ही सांगा। तुमच्याकडून काय म्हणजे आहे का सूचना की साहेब तुम्ही असं करा, असं केलं तर असं होईल, चांगलं होईल, तुमच्याकडून सूचना सांगा। म्हणजे त्याच्यावर की तुम्ही असं पोलिसिंग करा, या गावामध्ये तुम्ही असं केलं पाहिजे, तुमच्याकडून काय सूचना फीडबॅक आहेत तुम्हाला सांगा। मग त्याप्रमाणे आम्हाला की सुधारणा करता येतील। कोणत्या गावात महिलांना मुलींना छेडखानी होते का? काही गावात मुलं असतात त्रास देतात, शिट्ट्या मारतात, तसा प्रकार आहे का एखाद्या गावामध्ये? असेल तर सांगा, त्यांना नीट करतो आम्ही। एक महिन्यामध्ये आता दारू, जुगार, सट्टा याची पूर्ण माहिती काढा आणि आम्हाला शेअर करा। पुढच्या मिटिंगला येताना एक तर सट्ट्यावाल्याचे, दारूवाल्याचे नाव मला शेअर करा, कुठने पॉकेटमध्ये देऊ, बरोबर। जर दारू जुगार बंद असेल तर मग तुम्ही प्रमाणपत्र देऊन टाकायचं की आमच्या गावात दारू, जुगार, सट्टा पूर्णपणे बंद। गावात तयार केलं नाही, असं नका तुमच्याकडे ठेवा, एक झेरॉक्स कॉपी यांचं जे पुस्तक आहे ना, आपलं बेडबुक असतं तसं यांचं गावबुक तयार करून घ्या। जसं आपलं VCR 1-2 असतं ना, तसं यांना यांचं सेपरेट बनवायला सांगा। यांना मुद्दे द्या, पहिला मुद्दा असणार गावाचा, लक्ष आवाज येतो, जर नसेल तर पहिला मुद्दा घ्या। पहिला मुद्दा असणार गावाचा नकाशा, दुसरा मुद्दा असणार गावाची आहे ना पाठीमागचा इतिहास, गावात 10 वर्षापूर्वी दंगल झाली का, 5 वर्षापूर्वी कोणाचा फोन झाला का, शॉर्टकटमध्ये गावाची हिस्ट्री लिहा। त्याच्यानंतर गावात असणारे लोकसेवक म्हणजे गावात असणारे सरकारी कर्मचारी कोण आहेत, तुमच्या गावचा तलाठी कोण, तुमच्या गावचा पटवारी कोण, तुमच्या गावचे तहसीलदार कोण, तहसीलदार इथेच पण सरकारी लोकसेवक त्यांची नावं लिहा, त्यांचे मोबाईल नंबर लिहा। महिन्यामध्ये येणारे सण उत्सव होते ते आणि लोकसभेच्या अनुषंगाने घेतलेली होती, मला सर्व सूचना दिल्या गेलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर आपण फोनवर संपर्कात आहोत। पर्सनल पण तुम्ही काय आले तर तुम्हाला मी एक सांगितलं तर नवीन पोलीस पाटलांनी ओळख त्याच्यात काही काय मिळतात त्यांची चेहरे लक्षात आहे, नवीन लोकांच्या लक्षात नाही आहे, त्यांनी आल्याला पहिले लगेच सांगू द्यायचं। कारण काय होतं माहितीच आहे, 4-5 जणांच्या सोबत येतात, लक्षात येत नाही पोलीस पाटील आहे, त्या लोकांना ते लोक उभे राहतात, हे पण विचार उभे राहतात, आरोपी उभे राहतात, आपला पोलीस पाटील पण होतं, नंतर पोलीस ते सांगता गावचा पोलीस पाटील होतात। आम्हाला वाईट वाटतं, आपला माणूस उभा राहिलेला बरोबर, त्या लोकांना तक्रारदार आहे, गैरहजरदार आहे, त्यांच्यासोबत तुम्ही आले तर तुम्ही एक तर डायरेक्ट पहिली गोष्ट आमच्या कार्यालयात आले, डायरेक्ट हक्काने बसले, काय सांगता
तर तुमच्या बसायलाच चांगल्या लोकांना, प्रतिष्ठित लोकांना बसायचं आहे. तुम्ही तर आपल्या कुटुंबाचे सदस्य आहात, तेवढे काळजी घ्यायची. विनाकारण मग असं नवीन लोकांना कसं असं संकोच वाटतं की जाऊन कसं काय हे करायचं, तर असं वाईट नाही वाटून घ्यायचं. एक काही डायरेक्ट बसायचं किंवा